सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत आऊ पिंड उपहार स्वीकारू ही लीळा। आऊसा पुन्हा एक मोठी चूक करतात आणि पुन्हा स्वामी माऊलीपणाने मायपोटाने तिला क्षमाही करतात आणि पुढे कसा विधी सांगतात आणि काय विधी तिच्याकडून करून घेतात हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। आजच्या सत्रामध्ये एकंदरीत आपण दोन लीळा पाहणार आहोत। दुसरी लीळा आहे देवद्रोणी देवता पूजा स्वीकारू। तुम्ही जर डोमेग्रामला गेले असाल, स्थाननमस केले असतील तिथले, तर तुमच्या लक्षात आलं असेल देवद्रोणीचं स्थान कुठे आहे। नदीच्या मध्यभागी आहे। नदीच्या मध्यभागी पात्रामध्ये ते स्थान आहे आणि त्या स्थानाच्या जवळच एकदम खोल अशी एक चास आहे। दोन्हीकडून दरडी आहेत। अलीकडच्या दरडीवर स्थान आहे, मध्ये खोल चास आहे, पाणी भरलेलं असते तिथे 12 महिने आणि पलीकडच्या बाजूने पुन्हा एक टेकाड आहे। तर त्या स्थानाची कोणती लीळा आहे हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। तिथे देवता येतात पूजा करण्यासाठी आणि मग असा पूजावसर देवता करताना कोण पाहते स्वामींना, कोणाला त्या देवता दिसतात स्वामींची पूजा करत असताना, हे सर्व सविस्तर आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचंही हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। जे नवीन दर्शक कोणी आले असतील या चॅनलवर पहिल्या वेळेसच ते पोथी ऐकत असतील तर त्यांच्यासाठी सूचना आहे, तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ एकही सुटणार नाहीत। स्वामींचं चरित्र एकही तुमच्याकडून सुटणार नाही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग एखाद्या वेळेस एखादा व्हिडिओ मिळेल, एखाद्या वेळेस एखादा व्हिडिओ मिळणार नाही, एखादं चरित्र सुटून जाईल, एखादं चरित्र मिळेल, असं होऊन जाईल। आणि तुम्हाला वाटत असेल एकही चरित्र स्वामींचं सुटू नये, तर त्यासाठी एक छोटंसं काम करायचं, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल बटन दाबायचं आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचं। तेही निशुल्क आहे, 1 रुपयाही तुम्हाला मोजायची आवश्यकता नाही। आजचा लीळा क्रमांक आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 99। आजच्या या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध या भागातील पहिलं शतक लीळेंचं पूर्ण करणार आहोत। आज 99 आणि 100 ह्या दोन्ही लीळा होणार आहेत आणि उद्याच्या सत्रामध्ये मग आपण द्वितीय शतक चालू करणार आहोत उत्तरार्ध भागातील। लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 99। आऊ पिंड उपहारू स्वीकारू। आऊसांनी स्वतःच्या पितरांसाठी पिंडदान केलं आणि स्वामींनी त्यांच्या उपहाराचा स्वीकार केला। पिंडदान कुठे केलं, स्वामींनी त्यांना का शिक्षापन केलं, मग उपहार कसा केला त्यांनी, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लगेच मनामध्ये हा निकष काढू नका की आऊसांनी पिंडदान केलं मग आम्हालाही करता येईल पिंडदान, एवढी घाई करू नका। चरित्र सर्व व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका आणि नंतर कोणत्या तरी निकषावर पोहोचा। एकोदी सोमवारी झाली, सोमवती अमावस्येचा दिवस होता। तो सोमवारी अपारू लोकू आला असे। सोमवारी पर्वामुळे अपार लोक आले होते गंगेच्या तीरावर स्नान संध्या करण्यासाठी। आऊसे बाहेरी निघाली, आऊसा पण बाहेर निघाल्या, गंगेकडे गेल्या। तव कोणी आंघोळी करिता ती, कोणी आंघोळ करत होतं, कोणी पिंड प्रदाने करिता ती, कोणी पिंडदान करत होतं स्वतःच्या पितरासाठी। ऐसे आऊसी देखिले, असं आऊसांनी पाहिलं आणि आऊसा ऐसे भरले, लेकी ही मीची लेकू ही मीची, बापुडे पितरे लुलाते असती। आऊसांना मग मनामध्ये असं वाटलं, माझ्या आई वडिलांची लेकही मीच आहे आणि मुलगाही मीच आहे, माझे पितर बिचारे लुलाते असती, म्हणजे वाट बघत आहेत मला कधी पिंड भेटेल म्हणून, मी कधी पिंडदान करेल म्हणून। मग एका ब्राह्मणापाशी आली, एका ब्राह्मणापाशी आऊसा गेल्या, हे रे पिंड पाडसी रे, पिंड पाडतोस का तू, असं एकदम कडक आवाजामध्ये
औसा त्या ब्राह्मणाला विचारतात. हो आई. ब्राह्मण म्हणतो, हो आई, मी पिंड पाडतो. मग गोसावी दीधला बहिर्वासू तो त्या ब्राह्मणासी दीधला. स्वामींनी एक बहिर्वास औसांना दिला होता आणि औसांना त्या बहिर्वासाची काही किंमत नाही वाटली. तो बहिर्वास औसांनी त्या ब्राह्मणाला देऊन टाकला. मग तया करवी पिंड पाडविते असती. त्या ब्राह्मणाकडून औसा बसल्या पिंड पाडत. तव भटोबास गंगेकडे गेले तव देखिले. भटोबास आले गंगेकडे. भटोबासांनी असं पाहिलं की स्वामींचा जो बहिर्वास होता तो बहिर्वास औसांनी त्या ब्राह्मणाला दिलेला आहे. आणि भट्टोबास आले जी जी देखिले आवेचे कर्ण. गोसावी जो दिधला बहिर्वासू तो गोसावी जो दिधला बहिर्वासू तो की एका ब्राह्मणासी दिधला. मग भट्टोबास येऊन स्वामींजवळ सर्व सांगतात. काय म्हणतात भट्टोबास? जी जी पाहिलं का ते आऊ काय करत आहे? त्या औसाने स्वामींनी दिलेला बहिर्वास त्या ब्राह्मणाला दिला. तया करवी पिंड पाडवीत असे आणि त्याच्याकडून पिंडदान करून घेत आहे. ऐसे भटोबास सांगो सरले. असं भटोबासांचं बोलणं संपलं तो आपण लवकरी आली. औसाही लवकर लगबगीने स्वामींकडे आल्या. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, मग सर्वज्ञ म्हणितले, हे काही नाय का तुम्ही दीक्षिताची कन्या उपासनीयाची सून नाथपंथी उपदेसू. स्वामी म्हणतात, हे काही नाही का तुम्ही दीक्षिताची कन्या आहात, उपासनीयांची सून आहात आणि पुन्हा नाथपंथी संप्रदायाचा उपदेश आहे तुम्हाला. तेने काही तुमच्या पितरासी नव्हेची. आणि त्यामुळे तुमच्या पितरांना काही प्राप्त झालं नाही का? बरं ते द्या सोडून देवतापैकीच. वरी येथीचे दर्शन तेनेही नव्हेची. स्वामी म्हणतात, तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये असता, आमचं दररोज तुम्हाला दर्शन होते, एवढं गोमटं आहे आणि त्यामुळेही तुमच्या आईवडिलांना तुमच्या पितरांना काही प्राप्त झालं नसेल का पुण्य? मा आता येणे होईल. आणि अशा या पिंडदान केल्याने तुमच्या आईवडिलांना खरंच पुण्य प्राप्त होणार आहे का? करावे ऐसे उपजे तरी येथची करू नये. स्वामी म्हणतात, तुम्हाला करावंसं वाटलंच, काहीतरी क्रिया आईवडिलांच्या नावाने करावीच असं वाटलं तुम्हाला, तर येथची करू नये म्हणजे आमच्याच ठिकाणी करता येत नाही का तुम्हाला? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, वानर्या जा एकुदामू ओपा बहिर्वासू मागोणी आणा. स्वामींनी औसाला शिक्षापन केलं आणि मग स्वामी भट्टोबासांना म्हणतात, वानर्या जा बरं तुम्ही एक दाम घेऊन जा, त्या ब्राह्मणाला द्या आणि जे आपलं वस्त्र आहे बहिर्वास जो आहे तो घेऊन या. स्वामी इथे औसांना हा विधी करायला लावतात. समोर येणारच आहे ते, परंतु याचा अर्थ असा नाही की देवाने आपल्यालाही सूट दिली अशा क्रिया करण्यासाठी. स्वामींनी म्हटलेलं आहे, जे काय करायचं ते आमच्या ठिकाणी करा. आणि मग औसा तशी क्रिया करतात. तर कशी क्रिया करतात, नेमकं काय काय त्या क्रियेमध्ये ते विधी आचरतात हे आपण समोर पाहणारच आहोत. व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण या दोन्ही चरित्राचा लाभ होईल. मग वानरेश एक दाम घेऊन गेले. भटोबास गेले. तया ब्राह्मण एकू दामू दिधला. त्या ब्राह्मणाला एक दाम देऊन टाकला. बहिर्वासू घेऊन आले. भटोबास स्वामींचा बहिर्वास परत घेऊन आले. मग एकुदिसी भटोबास देगावा गोसावियाची वस्त्रे आणावया निघाले. देगाव या ठिकाणी स्वामींचे कपडे टाकलेले होते शिवण्यासाठी आणि ते कपडे आणण्यासाठी भट्टोबास निघाले. तव औसी म्हणितले. औसा म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा नागदया करवी माते पैलाडी घालवी जो. औसा जाऊन स्वामींना म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा नागदेवाला सांगा मला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडायला, त्याच्यासोबत मला येऊ दे असं सांगा तुम्ही. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, वानर्या नायका ते पैलाडी घाला गा. आमच्या नायकाला नदीच्या पलीकडे नेऊन सोडा बरं तुम्ही, असं स्वामी भट्टोबासांना म्हणतात. कारण औसांना माहिती होतं, मी जर सरळ जाऊन नागदेवाला म्हणावं तर नागदेव काय माझं ऐकणार नाही. कारण औसाला माहित होतं की मी ज्याप्रमाणे वागते त्यामुळे भट्टोबासांना माझा स्वभाव काय पटत नाही आणि भट्टोबास मला पलीकडे नेऊन सोडतील याची काही शाश्वती नाही, कारण माझा स्वभाव त्यांना पटत नाही. मग कशाला भट्टोबास मला नेतील? आणि म्हणून सरळ औसा स्वामींना म्हणतात की नागदेवाला सांगा मला नदीच्या पलीकडे नेऊन सोडायला.
हो काजी. भट्टोबास लगेच म्हणतात, हो काजी, ठीक आहे, नेऊन सोडतो आम्ही. स्वामींची आज्ञा आहे, शिरसावंदे मांडलीच पाहिजे. भट्टोबासांनी पण शिरसावंदे मांडली आणि ठीक आहे म्हटले. मग भट्टोबासी औसा ते पैलाडी घातले. मग भट्टोबासांनी औसांना पैलाडी घातले, म्हणजे नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं. आणि भट्टोबास काय म्हणतात, आऊ तू पुढा येसी तरी माते पारुख. भट्टोबास म्हणतात, आऊ तुझं जर काम झालं लवकर तर तुझं काम उरकून इथे नदीच्या तीरावर ये आणि माझी वाट बघ. निघून नको जाऊ. तुला असं वाटेल मी काय कमी आहे का, जाशील नदीमध्ये उडी मारायला, पार करण्यासाठी जाशील वाहून. त्यासाठी देवाने जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. तर इथे आल्यानंतर गपचूप बसायचं, माझी वाट बघायची, असं व्यवस्थित नागदेवाचार्य त्यांना सांगतात. आणि मी पुढा येईन तरी तू ते पारुखेन. आणि भट्टोबा समोर म्हणतात, मी जर समोर आलो तर मी तू ते पारुखेन, म्हणजे मी तुझी वाट बघेन, मी निघून नाही जाणार, तुझ्यासाठी थांबणार मी. औसे नाथो कोराचा छत्रासी गेले. नाथो कोराचं एक अन्नछत्र चालू होतं, तिथे औसा गेल्या. औसी म्हणितले, है रे भातू असे. औसा म्हणतात, है रे भातू आहे का, म्हणजेच तांदळाचा भात आहे का काही अन्नछत्रामध्ये. आऊ शिळा असे. तो तिथला कर्मचारी म्हणतो, आऊ भात आहे पण शिळा आहे बरं का, ताजा भात नाही. औसा म्हणतात, घेऊन ये रे, ये बरं घेऊन. तेही शिळ्या भाताच्या ढेपा आणल्या. शिळ्या भाताच्या ढेपा त्या माणसाने आणून दिल्या. औसी बहिर्वासू पसरिला. स्वामींचा जो बहिर्वास होता त्यांच्याकडचा, तो बहिर्वास औसांनी पसरवला खाली जमिनीवर. आणि कु भातू आणि रे, त्या माणसाने ते ढेपा त्या बहिर्वासावर टाकल्या. आणि औसा म्हणतात, अजून भात आण. भात आणिक भातू आणला. त्या माणसाने परत आणिक भात आणला. काही मही आणि रे, ती मही आणले. औसा म्हणतात, काही दुसरं असलं तर दही वगैरे आण. मग त्या माणसाने लगेच दही आणलं. लोणीचे मागितले. दही आणून दिलं तर पुन्हा औसा म्हणतात, लोणचंही द्या. गावांतू दही मागितले. दही भातू कालविला. गावामधून मग दही आणलं, पुन्हा दही भात कालवला. तो वर जो शब्द आलेला आहे, काही मही आणि रे, पाठभेदानुसार या महीच्या ऐवजीच दही हा शब्द आलेला आहे. हा पाठभेदाचा अर्थ आहे, परंतु अर्थ एकच निघतो. मही म्हणजे पण दही, आणि दही शब्द जरी असला तरी त्याचा अर्थ दहीच होतो. फक्त पाठभेदानुसार तळटीपेमध्ये आलेला आहे, तसं महीच्या ऐवजी दही शब्द आलेला आहे काही जुन्या हस्तलिखित ग्रंथांमध्ये, हस्तलिखित पोथ्यांमध्ये. मग लोणचं पण आणलं त्या माणसाने. आणि औसांनी काय केलं, पुन्हा गावातून दही आणलं आणि त्या भातावर टाकून पुन्हा भात व्यवस्थित कालून घेतलेला आहे. मोठ बांधवणी घेऊन आली. त्या दही भाताचं लोणच्याचं गाठोडं बांधलं चांगलं आणि घेऊन आली औसा. तो भटोबास पुढा आले. औसा मध्येच बसली आब्जन करत. आणि तोपर्यंत भटोबा स्वतःचं काम उरकून समोर आलेले होते. आणि समोर आल्यानंतर त्यांना काय लक्षात आलं, तव गंगे पाणी चढत असे. भटोबासांच्या लक्षात आलं, गंगेचं पाणी चढत आहे. गंगेमध्ये पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे. चाल चाल आऊ, गंगे पाणी चढले. भटोबास म्हणतात, चाल आऊ लवकर, काय हळूहळू येत आहेस तू, गंगेला पाणी खूप चढलेलं आहे, चल लवकर. दोघे रिगाली, दोघे पण गंगेमध्ये उतरले. मध्युपातले, गंगेच्या मधोमध आले. आणि थाओ नाही, आणि पाय अद्धर व्हायला लागले. जसं मी तुम्हाला मागच्या लीळेमध्ये म्हटलं, गंगेच्या मध्यभागी प्रवाह जास्त असतो, पाणी जास्त असते, पाण्याचा वेगही जास्त असतो, आणि त्यामुळे माणूस अद्धर होत असतो, जमिनीला पाय नाही टेकत. आणि तसंच भटोबासांचं आणि औसांचं झालेलं आहे. काय म्हणतात चरित्रकार, मध्युपातले आणि थाओ नाही. मध्यभागी आले, गंगेच्या गोदावरीच्या मध्यभागामध्ये आले. आणि थाओ नाही म्हणजे पायच जमिनीला टेकायला तयार नव्हते, अद्धर झाले दोघे पण. आणि भटोबासी म्हणितले, आणि भटोबास मग औसांना म्हणतात, आऊ सांडी सांडी भातू वाहवलो, आता आपण वाहून जाणार आहो, हे तुझ्याकडचं ओझं जे आहे ते सोडून टाक पटकन. हो का रे बानागणा. औसा म्हणतात, ठीक आहे. औसी मोठ खाली घातली. ते जे दह्या भाताचं गाठोडं होतं, औसा अधर वर धरून होत्या, आणि ते गाठोडं भटोबास म्हणतात फेकून दे लवकर. आणि मग औसांनी काय केलं, ते गाठोडं
खाली दाबलं, पाण्यामध्ये खाली घातलं. दाते पदरू धरिला आणि त्या गाठोड्याचा एक पदर दातामध्ये धरून ठेवला वाहून जाऊ नये म्हणून. पैलू ठावोवरी गेली आणि नदी पार केली दोघांनी. पैल ठावोवरी म्हणजे पैल तीरावर भटोबास आणि औसा पोहोचलेले आहेत. तव ठाव लागला, पलीकडच्या तीराच्या जवळजवळ पोहोचलेले आहेत. आणि मग तिथे गेल्यानंतर कसं तरी जमीन पायाला लागली आणि मग पाण्यातच आहेत बरं का, अजून फक्त पायाला जमीन लागली आणि यांना आता शाश्वती झाली, आता आपण काय वाहून जाणार नाही. आणि मग भटोबास म्हणतात, भटोबासी म्हणितले कटकट आऊ, गोसावियांचा भैरवासू गेला, ई तुका दही भातू गेला. मग भटोबास पश्चाताप करतात, कटकट आऊ काय, आपल्याकडचं एकतर भैरवास गेला, दहीभात गेला. स्वामींचा भैरवास महत्वपूर्ण होता, देवाचं वस्त्र होतं, ते जायला नाही पाहिजे होतं, ते गेलं. आणि तेवढा मोठा दहीभात जो होता तो दहीभातही गेलेला आहे. यावर औसा काय म्हणतात, नवचे बा नागणा. औसा म्हणतात नवचे, काही कुठं गेला नाही, ना भैरवास गेला स्वामींचा कुठे, ना दहीभात गेलेला आहे. मग यावर भटोबास म्हणतात, के आहे, कुठे आहे दहीभात आणि कुठे आहे भैरवास, हा घे म्हणून काढिला. आणि औसा म्हणतात हा घे म्हणून पाण्यामध्ये जे गाठोडं लोंबकळत होतं आणि तोंडामध्ये त्याचा पदर होता ते गाठोडं वर काढलं औसांनी. मग गोसाविया पाशी आली, मग स्वामींपाशी दोघे पण पोहोचले. गोसावियासी सिंहस्थळीवरी आसन असे, स्वामी शिन्नस्थळीवर बसलेले होते. आली, दोघे पण आली तिथे. आणि गोसावियासी दंडवत घातले, श्री चरणा लागली, स्वामींना साष्टांग दंडवत घातले त्यांनी दोघांनी पण, भटोबासांनी आणि औसांनी, आणि पायाही पडले. मग भटोबासी मागील गंगेचे गोसाविया पुढा सांगितले. मग भटोबासांनी सर्व मागील वृत्तांत सांगितला, आम्ही गंगेत कसे आलो, कसे वाहून जात होतो, कसे वाचलो. गोसावी ऐकिले, स्वामींनी ऐकलं. गोसाविया पुढे मोठ ठेविली होती, ते सर्व दह्याचं आणि त्या भाताचं, दही भाताचं जे गाठोडं होतं ते देवापुढे ठेवलं. आता साहजिकच आहे, त्या भातामधून बऱ्यापैकी दही वाहूनही गेला असेल कदाचित, एवढी नदी पार केली आणि गाठोडं पूर्ण पाण्यामध्ये होतं, तर बऱ्यापैकी दही वाहून गेला असेल, थोडं बहुत काहीतरी आंबटपणा राहिला असेल त्या भातामध्ये. मग गोसावी उभ्या ठाकोनी उपासना करवी, तयाचे पिंड करविले. मग स्वामींनी काय केलं, उपासनांना सांगितलं, आता या दही भाताचं पिंड तयार करा तुम्ही. मग ते अवघेयाचे पिंड केले, सर्व दही भाताचे पिंड तयार केले. माते तैसेची बैसती मंत्र म्हणती, ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण पिंड पाडत असतो त्याप्रमाणे हा उपासनीय जो होता तो तसाच बसायचा, मंत्र म्हणायचा. मग आधी गोसावियाचा ताटी तैसाची ओळगविला, तो जो पिंड तयार केलेला होता तो पिंड स्वामींच्या ताटामध्ये तो ओळगवलेला आहे. मग अवघेया तैसेची दिधले, सर्वांना एक एक पिंड तसा तयार करून दिला. मग गोसावियासी आरोगण झाली, मग स्वामींना आरोगण झाली. गुळा झाला विडा झाला, स्वामींना गुळा झाला विडा झाला. मग सर्वज्ञे म्हणितले, मग स्वामी म्हणतात, आऊवेचे पिंड प्रदान येथोणी चरितार्थ गा. मग स्वामी म्हणतात, आऊवेचे म्हणजेच औसाचे पिंड प्रदान जे करत होती औसा ब्राह्मणाच्या हाताने, ते पिंड प्रदान आम्ही चरितार्थ केलेला आहे आमच्या ठिकाणी क्रिया करून. हे स्वामींची लीळा आहे, स्वामींची लीळा आहे, स्वामींच्या मनोधर्माने सर्व विधी झालेला आहे. म्हणून इथे कोण्याही प्रकारची विकल्परूप क्रिया झालेली नाही. परमेश्वराचा मनोधर्म आहे, तिथे विकल्प कसा होऊ शकतो, नाही होणार. आणि तुम्ही जर करतो म्हटलं तर ते सर्व विकल्परूप क्रिया होईल, आणि विकल्परूप क्रिया केलेला जो व्यक्ती असतो त्याला परमेश्वर कधीच उपसाहण्यामध्ये घालत नाहीत. परमेश्वर त्याच्या तोंडाकडेही पाहत नाहीत. एरवी तरी परमेश्वर सोडून निघूनच गेलेले आहेत, उत्तरपंथी आपल्याला सोडून गेलेत, परंतु ते जे काही सकाळी पश्चात प्रहरी आपल्याकडे पाहत असतील तेही पाहणार नाहीत, जर तुम्ही विकल्परूपी क्रिया करत असाल तर. त्यामुळे अशा विकल्परूपी क्रिया कधीही करू नये तुम्ही. इथे काही स्वामी नाहीत की खरं स्वामीने म्हटले आणि तुम्ही केलं म्हणून तुम्हाला काही दोष लागणार नाही. इथे तुम्हाला 100% 101% दोष लागणार जर तुम्ही अशा क्रिया केल्या तर. त्यामुळे अशा क्रिया करायच्या नाही. आणि जर तुम्ही अशा क्रिया करत राहाल
तर तुमच्याकडे देव ढुंकूनही पाहणार नाहीत, तुमच्यासारख्याचं तोंड देव कधीच पाहणार नाहीत, जर विकल्परूप क्रिया तुम्ही करत असणार तर. त्यामुळे विकल्परूप क्रिया कधीच करू नका, हे लक्षात असू द्या. फार मोठा अपराध आहे इतर देवतेच्या क्रिया करणं म्हणजे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 100. देवद्रोणी देवता पूजा स्वीकारू. देवद्रोणी या स्थानाच्या ठिकाणी तुम्ही पाहिलेही असेल ते कदाचित स्थान डोमेग्रामला आहे. तर त्या ठिकाणी देवता आल्या होत्या स्वामींचं पूजन करण्यासाठी आणि स्वामींनी त्या पूजेचा स्वीकार केला. नदीच्या मध्यभागी आहे ते स्थान. एकुदी गोसाव्यासी दुपारीचा पूजावसरू झाला. एके दिवशी स्वामींना दुपारचा पूजावसर झालेला होता. आरोगण झाली, आरोगणा पण झालेली होती स्वामींची. पहुड झाला, उपहुडू झाला. स्वामी थोडे वेळ वामकुक्षी करतात, थोडा वेळ झोपतात आणि लगेच उठतात पण. मग गोसावी भक्तजना ते राहाविले. मग स्वामी निघतात बाहेर जाण्यासाठी, विहरणाला समजून घ्या थोडक्यात. आणि त्यावेळेस भक्तजन सोबत येत होते, परंतु स्वामी म्हणतात भक्तजनांना तुम्ही येऊ नका, तुम्ही थांबा, तुम्ही इथेच राहा. मग एकल्याची देवद्रोणी बीजे केले. मग स्वामी एकटेच गेले देवद्रोणीकडे. गोसावी तेथे उभे राहिले. स्वामी तिथे उभे राहतात. तव देवता निघाल्या. तिथे खोल पाणी आहे आणि त्या पाण्यातून देवता निघाल्या. खळीचे सावले, खळीच्या चोळिया. खळीचे सावले होते, खळीच्याच चोळ्या होत्या. म्हणजे अंगावरचे जे वस्त्र होते ते खळीचे होते, खळ दिलेले, नक्षीकाम केलेले, त्याच्यावर व्यवस्थित सुंदर असे वस्त्र प्रावरण करून त्या देवता आलेल्या होत्या. हाती कनकाचे परियेळ. हातामध्ये सोन्याचे ताट होते. वरी रत्नाचे दीप. त्याच्यावर रत्नाचे दीप ठेवले होते. आपण अग्नीचे दीप तयार करतो, वात पेटवतो, अग्नीचा दीप असतो. देवतेंनी रत्नाचे दीप आणले होते. ऐसिया आलिया. अशा प्रकारे आल्या देवता. चंद्रदेव ते भामाठाणी पडती. चंद्रदेव हे भामाठाणी इथे काही शिकायचे. तया 7 वार. त्यांना 7 वार लावलेले होते. म्हणजेच काय तर वार अनुसार घर ठरलेले होते. आणि ज्या दिवशी ज्या माणसाच्या घरी जायचं जेवण्यासाठी त्या दिवशी तिथे जायचं. मंगळवार एखाद्या विशिष्ट माणसाचा आहे, बुधवार एखाद्याचा आहे, गुरुवार एखाद्याचा आहे, असे वार ठरलेले होते. जे दिसी त्याची वार नाही, ते दिसी ते गोसाव्याच्या दर्शनासी येती. ज्या दिवशी कोणाचंच आमंत्रण नाही जेवणाचं, त्या दिवशी ते सरळ स्वामींकडे यायचे, स्वामींच्या दर्शनाला, आणि स्वामींकडेच मग जेवण करायचे. ते येतात तिथं गोसाव्या ते बीजे करिता देखिले. ते भामाठाणकडून येत होते आणि येत असतानाच स्वामी त्या देवद्रोणीच्या स्थानाकडे जात आहेत असं त्यांना दिसलं. नदीमध्ये खूप पाणी होतं, अशातला काही अर्थ नाही बरं का. देव तिथे काय पोहत पोहत गेले नाही, चालत चालत गेलेले आहेत. म्हणजे गंगेमध्ये पाणी कमी होतं. स्वामींनी जो रस्ता स्वीकारला होता जाण्याचा, त्या रस्त्यावर कदाचित पाणी नसेलही. आणि स्वामी असे एकटेच जात असताना त्या चंद्रदेवानी पाहिलेलं होतं. आले गोसाव्यासी पूजा होत असे. चंद्रदेव स्वामींकडेच आले आणि पाहतात तर काय, दुरूनच पाहतात तर स्वामींची तिथे पूजा चालू आहे. आणि भियाले, घाबरले चंद्रदेव. ते एका ढगा आड राहिले. त्यांनी काय केलं, नदीमध्येच एक छोटंसं टेकडं होतं मुरमाचं, आणि त्या टेकडाच्या आड चंद्रदेव थांबले. गोसाव्यासी तेही पूजा केली. त्या देवतेंनी सर्व व्यवस्थित स्वामींची पूजा केली. दंडवते घातली, श्रीचरणा लागली. स्वामींना साष्टांग दंडवत घातली त्या देवतेंनी, पाया पडले. मग गोसावी तयासी पाठवणी दिधली. मग स्वामींनी त्या देवतेंना पाठवणी दिली. मग गोसावी बीजे केले. मग स्वामी निघाले. चंद्रदेव आले. चंद्रदेव आले लगेच समोर. गोसाव्यासी दंडवत केले, श्रीचरणा लागले. स्वामींच्या पाया पडले, दंडवतही घातली त्या चंद्रदेवांनी. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, हे काय चंद्रया तुम्ही केधवा आले ती. हे काय चंद्रदेव हो, तुम्ही कधी आलात बरं. जी जी मी आताची आला. चंद्रदेव म्हणतात, जी जी मी आताच आलो. स्वामी म्हणतात, काही देखिले, काही पाहिलं का तुम्ही. जी जी. चंद्रदेव म्हणतात, हो पाहिलं आम्ही. येथून देवता निघाल्या. या पाण्यामधून देवता निघाल्या. ती गोसाव्यासी पूजा केली. त्या देवतेंनी स्वामींची पूजा केली. मग त्या गोसाव्यांच्या श्रीचरणा लागल्या. मग
त्या देवता स्वामींच्या पाया पडल्या. सर्वज्ञ म्हणितले बाईसे पुस्ती तरी नको सांगो. स्वामी म्हणतात आता तिथे गेल्यानंतर, बिढारावर गेल्यानंतर बाईसा तुम्हाला विचारतील तर तिथे गेल्यानंतर नको सांगू, म्हणजे सांगू नको काही बरं का, हे जे काही तू पाहिलेलं आहेस. हो काजी. चंद्रदेव म्हणतात ठीक आहे. मग गोसावी गुंफेसी बीजे केले. मग स्वामी गुंफेकडे गेले. तव ते हसो लागले. चंद्रदेव लागले हसायला. बाईसी म्हणितले हा चंद्रया हसतासी का. बाईसा म्हणतात चंद्रदेया तू का बरं हसत आहेस. आणि स्वामींनी जे सांगितलं होतं ते नेमकं यानं विरोधात केलं. स्वामींनी सांगितलं होतं काहीही सांगू नकोस, परंतु याने काय केलं चंद्रदेवाने. मग तेही अवघी लीळा बाईसा पुढा सांगितली. बाईसांनी विचारलं की लगेच सांगून दिलं या चंद्रदेवाने की बाई मी असं असं तिकडून येत होतो, मग मी स्वामींना पाहिलं आणि मग एका टेकड्याच्या पाठीमागे थांबलो मी. तिथे देवता निघाल्या पाण्यातून. देवतेंनी स्वामींची पूजा केली, साष्टांग दंडवत घातले, पाया पडल्या देवता, आणि मग त्या देवतेंना स्वामींनी पाठवणी दिली. अशी लीळा मी पाहिली. हे सर्व या चंद्रदेवाने बाईसांना सांगून टाकलं. बाईसी म्हणितले. मग बाईसा म्हणतात हा बाबा मज का चुकविले. बाबा मला का बरं चुकवलं एवढ्या मोठ्या अवसरापासून. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात बाई येथोनी आता तुमते केधवाही न चुकविजे हो. मग स्वामी म्हणतात बाई आता आम्ही तुम्हाला कधीच चुकवणार नाही अशा अवसरापासून. असं स्वामी त्यांना पुढाकार देतात, शब्द देतात. तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील, असेच नवनवीन चरित्र तुम्हाला स्वामींची ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून भविष्यामध्ये एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मग भविष्यामध्ये तुमच्याकडून बरेच काही चरित्र सुटू शकतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी चॅनल सबस्क्राईब करा. एकदा सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा करायची आवश्यकता नसते. एकदा केलं की पुन्हा त्या सबस्क्राईब बटनला हातही लावायचा नाही. आता पाहूया आपण कालच्या सत्रामध्ये कोणता प्रश्न होता, काय त्याचं उत्तर होतं. कालच्या सत्रातील प्रश्न होता लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 98 या लीळेमधून आपल्याला काय शिकायला मिळते. ह्या लीळेमध्ये काय आलेलं आहे, औसा जातात आणि त्या पाण्यावर देवाचा फुटा टाकतात. औसा जातात आणि त्या वाहणाऱ्या पाण्यावर स्वामींचा फुटा टाकतात आणि त्या पाण्याचा आवाज बंद होतो. नंतर भक्तजन निरूपण ऐकतात स्वामींचं आणि स्वामी म्हणतात आता फुटा काढून आणा. फुटा कशामुळे टाकायला लावला होता, कारण निरूपण चालू होतं आणि निरूपणामध्ये त्या पाण्याचा आवाज जो येत होता खळखळ खळखळ त्याचा व्यत्यय येत होता आणि म्हणून फुटा टाकायला लावला होता. आणि निरूपण संपलं की लगेच मग स्वामी औसांना म्हणतात फुटा काढून आणा. फुटा काढून आणला की लगेच मग आवाज जो होता तो चालू झाला. मग भक्तजन म्हणतात हा आवाज कसं काय चालू झाला, इतके वेळ बंद होता. मग स्वामी म्हणतात की हे सर्व औसा देवीचं सामर्थ्य आहे, म्हणजे आवाज बंद झालेला आहे स्वामींमुळे, परंतु स्वामींनी त्याचं श्रेय कोणाला दिलं तर औसांना श्रेय दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला याच्यातून काय लक्षात येते, आपण सांघिक काम केलं पाहिजे. नाहीतर मग एकटाच मी काम करतो आणि मीच मोठा करत बसलो तर भविष्यात तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. तुमचा संघ तयार ठेवा, एक संघ राहून कामं करा, लवकरात लवकर तुम्ही यशस्वी होणार. आणि असं सांघिक काम करत असताना कधीही मध्ये अहंकार येऊ देऊ नका. मी केलं म्हटलं तिथे अहंकार आला आणि आपण केलं आम्ही केलं म्हटलं की तिथे अहंकार नाही येत, तर तिथे एक संघ दिसतो आपल्याला, जिथे कुठेही फूट नाही. आणि असं जर आपण एक संघ राहिलो, फूट तूट न होऊ देता आपल्या टीममध्ये, तर आपण नक्कीच भविष्यामध्ये चांगले मोठे काम करू शकू. तर आपल्याला याच्यातून हेच शिकायचं की श्रेयासाठी भांडण नाही करायचे. श्रेयासाठी भांडण केले तर वाटूळ होते आपलं. एवढे मोठे परमेश्वर अवतार असून इथे श्रेय कोणाला देत आहेत तर औसांना देत आहेत. तर ही शिकवण आपण या चरित्रातून घेतली पाहिजे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहे भांडे भेदनचं चरित्र. स्वामींनी कसा भांड्याचा भेद केला
दुसरं चरित्र पाहणार आहोत सारंग पंडिता स्त्री अधिकार निरूपण. सारंग पंडितांना स्वामींनी स्त्रीचा अधिकार काय आहे त्याविषयी निरूपण केलेलं आहे. तिसरं चरित्र आहे गोविंद धावणी सारंग पंडिती स्तुती करणे. गोविंद पडला आणि स्वामी तिथे धावत धावत गेले आणि मग सारंग पंडितांनी कशी स्तुती केली तेही पाहण्यासारखे आहे. आणि खेई गोई भेटी हेही चरित्र उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला उद्याला या चरित्राचं श्रवण करायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे चरित्र उद्याचे सुटू नये तुमच्याकडून, तर छोटंसं काम करायचं एक, फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं म्हणजे उद्याचं चरित्र तुम्हाला मिळून जाईल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड